चला, तुमच्या सगळ्यांचं माझ्या ह्या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय रावस मच्छी थाली। तोंडाला पाणी सुटलं ना मच्छी बघून, सुटणारच। एवढी कुरकुरीत अशी मच्छी थाली बघून कोणाच्याही तोंडाला सहजच पाणी सुटेल। तर मच्छी प्रेमींनो, तयार व्हा ही मस्तपैकी रावस मच्छी थाली खाण्यासाठी। तर सगळ्यात आधी आपल्याला ही थाली बनवण्यासाठी लागेल ताजा ताजा असा मासा, म्हणजे रावस मासा। बघा, बाजारातून मस्तपैकी रावस मासा आणला, त्याला स्वच्छ करून घेतलेला आहे आणि ह्याचे पीसेस तर बघा किती मोठे मोठे आहेत। मस्त ताजा ताजा मासा मला मिळालेला आहे। आता ह्या माशाला आपण मस्तपैकी मसाल्याने चोपून काढूया, म्हणजे त्याला मस्त मसाले लावूया। तर सगळ्यात आधी आपल्याला त्याच्यावरनं लिंबू लावून घ्यायचं आहे। लिंबाने जी आंबटसर अशी चव येणार आहे ना, त्याला एक नंबर। लिंबू लावून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरनं हळद आणि मालवणी मसाल्याचं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मात्र नक्की ठरवा हा। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायला अजिबात विसरू नका। चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर 1 चम्मच भरून धना पावडर घालायची आहे आपल्याला। धना पावडर आणि आलं लसणाची पेस्ट। मस्त आपले मसाले झालेले आहेत। आता हे सगळे मसाले आपल्याला मच्छीला मस्तपैकी चोळून घ्यायचे आहेत। माशाला अगदी व्यवस्थित असं चोळून घ्या। थोडीशी कोथिंबीर टाका, खरोखर खूप सुंदर असा स्वाद येतो। मच्छीला माशाला मस्तपैकी मसाले चोळून आपण ह्यांना साईडला ठेवून टाकणार आहोत। म्हणजे आपली मच्छी जोपर्यंत मॅरिनेट होते तोपर्यंत आपण कालवण, भाकरी, भात सगळं काही तयार करूया आणि सरते शेवटी मच्छी फ्राय करायला घेऊया, म्हणजे तोपर्यंत मस्तपैकी मच्छी मॅरिनेट होऊन जाईल। बघा, मसाले व्यवस्थित चोळून झालेले आहेत। आता आपण ह्यांना साईडला ठेवून टाकू। चला, पुढची तयारी करून घेऊया। कोणत्याही मच्छीचं कालवण तयार करायचं, ग्रेव्ही तयार करायची तर वाटण जरुरी असतं। तर वाटण सगळ्यात आधी आपण तयार करून घेऊ। 1 कांदा आणि 2 छोटे टमाटर घेऊन पेस्ट करून घेतली। अर्धी वाटी खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या घालून खोबऱ्याचं वाटणसुद्धा तयार केलेलं आहे। आपल्याला लागेल आलं लसणाची पेस्ट। सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला रावस मासा लागणार आहे। त्याला व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया आपण। चला, आता वेळ न दवडता कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये बऱ्यापैकी तेल घालून घेतलेलं आहे। 1 चम्मच भरून आलं लसणाची पेस्ट त्यामध्ये घालून घ्यायची आणि तिला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची। व्यवस्थित अशी भाजत आली की त्यामध्ये जी आपण कांदा टमाटरची पेस्ट तयार केली ती पेस्ट घालून तिलासुद्धा व्यवस्थित अशी भाजून घ्यायची। मस्तपैकी सगळे मसाले आणि सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। मस्तपैकी टमाटरची पेस्टसुद्धा भाजत आलेली आहे। त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकून ते खोबऱ्याचं वाटण आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे। मस्तपैकी वाटणाला तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करूया। आता अर्धा चम्मच हळद आणि आवडीनुसार आपण मालवणी मच्छी मसाला घातलेला आहे 2 चम्मच भरून। आता त्यामध्ये 1 चम्मच भरून मी धना पावडर घातलेली आहे आणि मोजून 3 त्रिफळा ह्यामध्ये मी घातलेल्या आहेत। त्याने स्वाद खरोखर खूपच मस्त येतो। आता हे सगळे जिन्नस आपल्याला मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये 4-5 कोकम घालून घेतलेले आहेत। कोकमामुळे मस्त आंबटसर असा स्वाद आपल्या ग्रेव्हीला येणार आहे। तर चला, आता मसाले मस्त झालेले आहेत। त्यामध्ये आपल्याला हवे तेवढं पाणी आपण त्यामध्ये घालून घेऊया, म्हणजे कितपत आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी आपण ह्यामध्ये घालायचं। आता चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण आपल्या ह्या ग्रेव्हीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि या ग्रेव्हीला मस्तपैकी उकळी येऊन देऊया। ग्रेव्हीला मस्तपैकी उकळी आलेली आहे। आता ह्यामध्ये आपण एक रावसाचे जे तुकडे आपण केलेले ते तुकडे आपण ह्याच्यामध्ये घालूया। कालवणात शक्यतो मुंडी, शेपट्याचा भाग हे सगळे प्रकार घातले जातात, त्यामुळे कालवणाला जी 1 नंबर चव येते ना, अप्रतिम चव येते। मुंडीमध्ये, शेपट्यामध्ये हे घातल्यामुळे त्यांचा अर्क सगळा कालवणामध्ये उतरतो आणि त्याला एक वेगळीच चव येते। तुम्हाला पाहिजे तर ह्या तुकड्यांना तुम्ही आधी हळद मीठ लावून ठेवू शकता आणि त्याच्यानंतर ग्रेव्हीमध्ये टाका। आता सगळे माशाचे तुकडे आपण ग्रेव्हीमध्ये
घालून घेतलेले आहेत. त्याला मस्त उकळीसुद्धा आलेली आहे. आता फक्त स्लो गॅसवर मी 10 मिनटं ह्याला ठेवणार आहे, जेणेकरून जेवढी ग्रेव्ही मला हवी आहे तेवढी ग्रेव्ही मला मिळेल आणि मासेसुद्धा मस्त शिजतील. कालवण शिजायला टाकलं आणि त्याच्यानंतर मी भाकरी आणि भात बनवून घेतला. आता आपले मच्छीचं कालवणसुद्धा मस्त तयार झालेलं आहे. जितकी ग्रेव्ही मला हवी होती तितकी ग्रेव्ही मला मिळालेली आहे. आणि आता मी 2 मिनटानंतर गॅस बंद करून टाकणार आहे. रावस माशामध्ये मुबलक प्रमाणात तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ॲसिड मिळेल. जर तुम्ही मच्छीप्रेमी असाल, मच्छी खात असाल तर रावस माशाला तुमच्या जेवणामध्ये नक्कीच समाविष्ट करून घ्या. आता आपलं मच्छी मस्तपैकी मॅरिनेट झालेलं आहे. आता मी एका ताटामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा घेतलेला आहे. आता आपण ह्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहोत. लाल तिखटामुळे मस्त कलर येतो आणि थोडंसं चवीला मीठ घालून घेणार आहोत. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे मॅरिनेट करायला ठेवलेले मच्छी होते ते मच्छी घेऊया आणि ह्या पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित घोळवून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने त्यांना पीठ व्यवस्थित दाबून दाबून लावा. जितकं पीठ व्यवस्थित मच्छीला लावाल ना तितका मच्छी तुमचा मस्त कुरकुरीत असा होईल. आता आपण गॅसवर तवा ठेवूया आणि तव्यामध्ये तेल गरम करत ठेवूया आणि हा पिठात घोळवलेला मासा त्या गरम गरम तेलामध्ये मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला आलटून पालटून व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे. पण मासे तळताना एका बाजूने व्यवस्थित त्याला कडक होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतरच पलटी करायचा. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला क्रिस्पी असा करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी असा आपला हा रावस मासा दिसतोय आणि मस्त त्याला कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर आपण वापरलेला नाही आहे किंवा आपण इथे कुठलंही फिल्टर वापरलेलं नाही आहे. हा ओरिजिनल माशाचा कलर आलेला आहे. मस्तपैकी दोन्ही बाजूनी त्याला मस्तपैकी फ्राय करून झाल्यानंतर त्याला आपण ताटामध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहिजे तर गरम गरम तेलामध्ये ठेचलेला लसणाची साल काढायची नाही, तसाच ठेचायचा आणि कढीपत्त्याची पानं हे सुद्धा टाकून ते मासे फ्राय करू शकता. अशाने काय होतं, लसणाचा जो स्वाद असतो, कढीपत्त्याचा जो स्वाद असतो तो माशांना लागतो आणि मासे खाण्यासाठी खूपच सुंदर आणि चविष्ट लागतात. तुम्ही करून बघा, तुम्हाला ही नक्की पद्धत आवडेल. आणि माशाचं तळलेलं जे तेल असतं ना ते उरलं की त्यामध्ये मस्तपैकी भात वगैरे मिक्स करून खाण्याची जी मजा असते ना ती औरच. चला, आपली रावस माशाची थाली संपूर्ण तयार आहे. तुम्ही ही थाली नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल.